MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। तर विपश्यना साधना ही एक अशी साधन आहे की याचे तुमच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीरात काय होतात, काय वेदना होतात, काय आहे काय नाही, हे सगळं आपलं अंतरात्मा जाणून घेण्यासाठी ही विपश्यना ही साधना केली जाते। हे ऍक्च्युली मानवी जीवनामध्ये प्रत्येकाने ही पूर्ण एकदा तरी आवश्यक करायला पाहिजे साधना। ही साधना करण्याची कमीत कमी सुरुवातीला एक 10 दिवसाचा कोर्स असतो। त्या 10 दिवसामध्ये आपल्याला मोबाईल वगैरे मोबाईल्स वगैरे पण वापरायचा नसतो। टीव्ही ना म्हणजे हे मोबाईल्स पण नाही आहे, ना वॉचिंग आहे, ना रीडिंग आहे, ना रायटिंग आहे, असं काही म्हणजे काहीच नाही। 10 दिवस फक्त मौन वगैरे मौन पाळायचं आहे आणि कोणाशी बघायचं नाही, कोणाशी हस्तंदोलन करायचं नाही। एव्हरी टाइम म्हणजे दिवसातून 24 तासामधनं 18 तास फक्त ध्यानच करायचं आहे। तर असे कंटिन्यू 18 तास पण करायचं नाही, तुमचं जसं टाइम लिमिट असेल तसं ते टीचर्स वगैरे तिथे बसलेले असतात, ते सांगतात त्या पद्धतीने आपल्याला विपश्यना करायची असते। पण मानवी जीवनामध्ये विपश्यना करणे खूप गरजेचं आहे साहेब। माझं तुम्हा लोकांना पण एक रिक्वेस्ट आहे की तुमच्याकडे पण थोडासा वेळ असेल तर एक 10 दिवसाचा वेळ काढा, आमच्या इगतपुरी येथे विपश्यना तुम्ही स्वतः करायला या। काय नियम असतात आणि पुरुष आणि महिला वेगवेगळ्या? हो, पुरुष आणि महिला क्षेत्र हे वेगवेगळं असतं। ते पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या 10 दिवसापर्यंत मेल फिमेल अजिबात सगळं वेगळं डिप्रेशन असतो। कोणामध्ये कोण मेल फिमेलला बघू शकत नाही की फिमेल मेलला बघू शकत नाही, पार्टिशन असतं आपल्याकडे। त्यामुळे कोणी कोणाला बघू शकत नाही की काही नाही काही नाही। म्हणतात की ध्यानधारामुळे काही आजार असतात। हो, 100%। ज्या कोणाला म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतोय मी, आमच्याकडे खूप सारे पेशंट असे खूप आलेले ज्यांना बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे। ह्या लोकांना सुद्धा म्हणे हे विपश्यना साधना केल्यानंतर त्यांनी नंतर रेग्युलर प्रॅक्टिस केल्यानंतर त्या लोकांचा बीपी शुगर ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्लस मध्ये होत्या त्या एकदम मायनस मध्ये गेल्या। त्या लोकांची पण लाईफस्टाईल आज खूप सुखी आहे म्हणे। ज्यांचे औषध ज्यांचे मेडिसिन होते ते 100% आधी 90 कमी झालेले त्यांचे। असं देखील म्हणतात की तेव्हा प्राण्यांची हत्या करू नये का अशी देखील? यस। म्हणजे याच्यामध्ये असं आहे ना की प्राणी म्हणजे तुम्हाला आता इथं चालताना काही मच्छर जरी दिसला तर त्याला तुम्हाला मारायचं नाही, काही नाही। तो फक्त ती संवेदना तुम्ही जाणून घ्या, बाकी तुम्हाला काही करणार नाही। जीव हत्या अजिबात करणार नाही, त्याला मारायचं नाही, काही नाही, ते ऑटोमॅटिकली निघून जाणार आहे म्हणून काहीच करायचं नाही। जीव हत्या करायचंच नाही। सात्विक 100% सात्विक। त्याच्यामध्ये एक ओली भाजी असती, एक सुकी भाजी असती, वरण भात वगैरे असतो, नंतर काय म्हणतो ना फ्रूट वगैरे सलाड वगैरे असतो, एक स्वीट वगैरे असतं। म्हणजे सीझन प्रमाणे कधी छास तर कधी रोजचे आपले आपण काय म्हणतो त्याला सूप वगैरे, हे असं सगळं दिलं जातं साहेब इथे। सात्विक भोजन आहे सगळं। तुमचं नाव आणि पत्ता? माझं नाव राजेश डोडिया, मी धम्मगिरीचे व्यवस्थापक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ऍज आमचे जे साहेब आहेत त्यांचा मी असिस्टंट म्हणून कार्यरत आहे। तर इथले नियम असे आहे की 10 दिवसचा कोर्स चालू असताना तुम्ही इथे आल्यानंतर ज्या अटी आणि शर्ती आहेत ते मी तुम्हाला सांगतो। एक पहिली गोष्ट तर एक प्राण्याची हत्या म्हणजे याच्यामध्ये काही छोटे किडे असो का काही असो यांची तुम्हाला हत्या वगैरे करायची नाही। दुसरं म्हणजे तुम्हाला जर काही शौक आहे, शौक म्हणजे इथं तंबाखू वगैरे तुम्हाला खायचा शौक असेल, विडी सिगारेटचा काही शौक असेल तर हा पण तुम्हाला इथं 10 दिवस अजिबात करायचा नाहीये। तर ऑलरेडी तुम्ही कोर्सला येताना ते तुमच्याकडनं सगळं जमा केलं जातं। तुम्ही आमचं म्हणणं असं असतं की चुकूनही कोणी आतमध्ये घेऊन जाऊ नये, म्हणजे तंबाखू पण नाही, बिडी सिगारेट्स वगैरे पण नाही। हे झालं नंतर मग हे म्हणता ना आपण याच्यावर संबंध ते पण जे एक आहे ते पण त्या गोष्टी सगळं दूरच राहावं। ऍक्च्युली मेडिटेशन साधना करत असताना तुमच्या डोक्यात तो प्रश्नच येत नाही साहेब, तो भागच वेगळा असतो तुमच्या डोक्यात, ते येतच नाही। तुम्ही साधना करताना फक्त तुम्हाला हेच चालू आहे की आपल्या शरीरात काय हालचाल चालू आहे, काय चालू आहे, काय नाही, तुम्हाला फक्त हेच कळणार, बाकीच्या गोष्टीपासून तुम्ही लांब राहणार। त्यामुळे तुम्हाला विपश्यना हे खूप गरजेचं आहे। मी तुम्हाला सगळ्या मीडियांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही लोक स्वतः तुमच्या आयुष्यातले 10 दिवस काढा आणि आमच्या इकडे साधना करायला या। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH